हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित आध्यात्मिक पुल, लेख क्रमांक 62. मित्र हो, या पुस्तकामध्ये पुल यांनी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगामधील पहिला चरण उद्घृत केला आहे. संपूर्ण अभंग असा आहे. कोणी कोणा तेथे न मनी जी फुका, कृपेविण एका देवाची या. राजा चाले तेथे वैभव सांगाते, हे काय लागते सांगावे त्या. शृंगारिले नाही तगो येतवरी, उमटे लवकरी जैसे तैसे. तुका म्हणे घरी वसे नारायण, कृपेची ते खूण दिसो येते. याचा अर्थ असा आहे, देवाच्या कृपेशिवाय कोणी कोणाला फुकटचा मान देत नाही. सर्व देवाच्या कृपेने मिळते. राजा जिकडे जातो तिकडे त्याचे वैभव आणि लवाजमा त्याच्याबरोबर जातो. हे निराळे सांगायची गरज नाही. वरवर केलेला शृंगार दिखाऊ न टिकणारा असतो, तो काही खरा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या अंतःकरणात नारायण वस्ती करतात तेथे खरा आनंद सन्मान असतो. हीच देवाच्या कृपेची खूण आहे. दुर्गाबाई भागवतांच्या बुद्धिवैभवाच्या बाबतीत पुल यांनी हे लिहिले आहे. साधकांनी इतरांकडून मान सन्मानाची अपेक्षा करू नये. असे मान सन्मान तकलादू भविष्यात कदाचित अपमान देणारे ठरू शकतात. अशा वेळी कशाला दुर्बुद्धी झाली आणि मान सन्मान स्वीकारला असे त्यावेळी होते, कारण पस्तावायची वेळ निघून गेलेली असते. यास्तव शक्यतो कोठे जाऊ नये. गेल्यास शेवटची जागा पकडावी. काय ऐकायचे पाहायचे ते ऐकावे पाहावे आणि कोणाच्या लक्षात यायच्या आधी तेथून निघून जावे. आपल्याला अंतःकरणामधून अंशात माजर सुखदुःखातीत कैवल्य आनंद देत असेल तर त्याच्यासारखा अन्य कोणताही मान सन्मान नाही. असा स्वकडून मिळालेला प्रसाद सर्वोच्च सर्वोत्तम विश्वमोलाचा असतो. हरि ओम.